विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था यातील भाग 7 बघणार आहोत. याआधीचे सर्व 6 व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केले आहेत. आपण चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन राज्यघटना पॉलिटी ही प्लेलिस्ट निवडू शकता आणि याआधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षाभिमुख कंटेंट समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधान पदाचा कालावधी डॅश होय. आपले ऑप्शन आहेत 1977 ते 78, 89 ते 90, 87 ते 88 की 1990 ते 91. विद्यार्थ्यांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण अंदाज व्यक्त करू शकतात. लक्षात घ्या, यामुळे इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यास नक्कीच मदत होईल. तर लक्षात घ्या, श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधान पदाचा कालावधी आहे ऑप्शन क्रमांक ड 1990 ते 91. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात कधी? पंतप्रधानांच्या सल्ल्याने, भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने, लोकसभेच्या शिफारशीने की यापैकी नाही. तर लक्षात घ्या, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात, पण केव्हा? तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते? आपले ऑप्शन आहे सी रंगराजन, डॉक्टर डी सुब्बाराव, डॉक्टर मनमोहन सिंग की नरेंद्र जाधव. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करू शकता. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, कोणत्या सरकारच्या कालखंडात एक उद्योग एक संघटना असे घोषवाक्य बनवले गेले? आपले ऑप्शन आहेत काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार, जनता दल सरकार की जनता पक्ष सरकार. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ड, जनता पक्ष सरकारच्या कालखंडात एक उद्योग एक संघटना असे घोषवाक्य बनवण्यात आलेलं होतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? आपले ऑप्शन आहेत राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, राज्यसभा की लोकसभा. विद्यार्थ्यांनो, अगदी बेसिक प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, पंतप्रधान हे जे असतात तर ते ऑप्शन क्रमांक ड लोकसभा यांना जबाबदार असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे? आपले ऑप्शन आहेत 42वी घटनादुरुस्ती, 24वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती की 52वी घटनादुरुस्ती. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. हा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा पूर्व 2012ला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, 42वी घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. आपले ऑप्शन आहे सामान्य लोकांत, लोकसभेत, राज्यसभेत की संसदेत. PSI पूर्व 2012चा हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद लोकसभेमध्ये बरखास्त होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? आपले ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती की गृहमंत्री. STI पूर्व परीक्षा 2011चा हा सदरचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे ऑप्शन क्रमांक ब पंतप्रधान भूषवितात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या बाबतीत प्राप्त नाही? शिक्षा लष्करी न्यायालयाविरुद्ध असेल तर, मृत्यू शिक्षादेश असेल तर, शिक्षा संधिक कायद्याविरुद्ध असेल तर की यापैकी नाही. विद्यार्थ्यांनो, डिफिकल्ट प्रश्न आहे परंतु ट्राय करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ड म्हणजे यापैकी कुठलाही पर्याय बरोबर नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 10 बघूयात. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे उपसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? आपले ऑप्शन आहेत SC मुखर्जी, HVR अय्यंगार, जुगल किशोर खन्ना की यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकता. तर लक्षात घ्या, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे उपसचिव म्हणून ऑप्शन क्रमांक सी जुगल किशोर खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेतील पुढीलपैकी कोणत्या तरतुदींचा स्रोत आयर्लंडची राज्यघटना नाही? आपले ऑप्शन आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक,
राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत की वरील सर्व तरतुदींचा स्रोत आयर्लंडची राज्यघटना आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी राज्यघटना आहे ती विविध जे देश आहेत, मोठे मोठे जे देश आहेत त्यांची राज्यघटनेचा अभ्यास करून तयार केले आहेत. तर त्याच अनुषंगाने हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांची जी निवडणूक आहे तिची तरतूद आयर्लंडची राज्यघटना नाही, किंवा आयर्लंडच्या राज्यघटनेतून राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे घेतलेलं नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, राज्यघटनेच्या प्रास्ताविकतेची भाषा या तरतुदीचा स्रोत कोणत्या देशाची राज्यघटना आहे? आपले ऑप्शन आहेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा की आयर्लंड. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, राज्यघटनेच्या प्रास्ताविकतेची भाषा या तरतुदीचा स्रोत आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅनडा या देशाची राज्यघटना. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने त्रिपुरा राज्याला आदिवासी राज्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे? विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. आपण योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, 49वी घटनादुरुस्ती 1984 या कायद्याने त्रिपुरा राज्याला आदिवासी राज्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. विद्यार्थ्यांनो, योग्य आन्सर आपण गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे घटक मिळून भारतीय संसद बनलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? आपले ऑप्शन आहे 288, 19, 48 की 67. लक्षात घ्या, PSI पूर्व 2011ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा यांची विद्यार्थी मित्रांनो ॲडिशन करावी लागेल. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या आहे ऑप्शन क्रमांक ड 67. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय? आपले ऑप्शन आहे राज्य विधिमंडळ, संसद, कार्यकारी की न्यायमंडळ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सदरचा प्रश्न हा PSI पूर्व 2011ला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक ब संसद. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, सामान्यतः संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? द्विगृही, एकगृही, बहुगृही की यापैकी नाही? विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे आणि बेसिक प्रश्न आहे. सदरचा प्रश्न हा STI पूर्व 2011ला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, सामान्यतः संघराज्य पद्धतीत ऑप्शन क्रमांक अ द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, सनदी सेवकांना डॅश बनण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांनो, आपणासमोर 4 ऑप्शन आहेत. आपण योग्य आन्सर गेस करायचा आहे. लक्षात घ्या, सदरचा हा जो प्रश्न आहे तो STI पूर्व 2012ला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, सनदी सेवकांना संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे? आपले ऑप्शन आहेत 2, 3, 4 की 6. सदरचा प्रश्न हा PSI पूर्व 2012ला विचारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनो, योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर 6 महिन्यांपेक्षा कमी असावे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आलेला आहे? आपले ऑप्शन आहेत 1956, 1955, 1935 की ऑप्शन क्रमांक ड 1951. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे आणि सदरचा प्रश्न हा STI पूर्व 2012ला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, नागरिकत्व हा जो कायदा आहे तो 1955मध्ये विद्यार्थ्यांनो बनवण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहे. आय होप तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले असेल आणि जरी प्रश्न चुकले तर खचून जायचं काही कारण नाही. ज्या गोष्टी चुकल्या त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जर हेच प्रश्न जर परीक्षेत आले तर आपणाकडून चुकी व्हायला नको या कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपण ही कंटेंट रोज बघत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क म्हणून एक प्रश्न आहे. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. आणि लक्षात घ्या, जे
विद्यार्थी योग्य उत्तर देतील त्यांचे उत्तर मी विद्यार्थ्यांना पिन करून ठेवेल. म्हणजे काय होईल की ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही ते विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर इझिली त्यांना कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे प्रयत्न जर आवडले असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसंच जर करंट अफेअर्स मराठी म्हणजे जर तुम्हाला चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.